अब्राहम लेफेबर जो डच अधिकारी होता, त्या डच अधिकाऱ्याने या शिवराज्याभिषेकाची तारीख 16 जून 1674 अशी नमूद केली. तर दरवर्षी रायगडावर 6 जूनला आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या 2 दिवशी शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु जी हेनरी ऑक्झंडनने या शिवराज्याभिषेकाची तारीख नोंद करून ठेवली ती आहे 6 जून 1674. त्याच वेळी अब्राहम लेफेबर जो डच अधिकारी होता, त्या डच अधिकाऱ्याने या शिवराज्याभिषेकाची तारीख 16 जून 1674 अशी नमूद केली. तर हा घोळ काय आहे? त्यानं 6 जून नंतर 10 दिवसांनंतरची 16 जून ही तारीख का त्याने नमूद करून ठेवली? तर या मागे सुद्धा एक फार मोठा इतिहास आहे. तर झालं असं की इसवी सन पूर्व 46 मध्ये जुलियस सीझर नावाच्या एका राजाने त्याची एक काळगणना सुरू केली, ज्याला आपण जुलियन कॅलेंडर असं म्हणतो. आणि त्या काळगणनेमधलं एक वर्ष हे 365 दिवस आणि 6 तासांचं असायचं. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर एक सौर वर्ष हे 365 दिवस 5 तास आणि 49 मिनिटांचं असतं. हे काही वर्षांनी लोकांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं जुलियन कॅलेंडर नुसार जे दरवर्षी 11 मिनिटं साचत जात होते, म्हणजे प्रत्येक वर्षी जी 11 मिनिटं साचत जात होती ती 11 मिनिटं 128 वर्षानंतर एका दिवसात बदलली आणि ती 11 मिनिटं 1600 वर्षांनी 10 दिवसात बदलली. आणि त्यामुळे ख्रिश्चन लोकांचा जो महत्वाचा ईस्टर संडे नावाचा जो सण असतो, तो ज्या ऋतूमध्ये येत होता तो सण त्या ऋतूमध्ये न येता, म्हणजे तो सण वसंत ऋतूमध्ये न येता पुढच्या ऋतूमध्ये सरकू लागला. आणि या गोष्टीची चर्चला चिंता वाटू लागली. म्हणून चर्चने या कालगणनेमध्ये सुधारणा करायचा निर्णय घेतला आणि पोप ग्रेगोरी 13 याने 1582 मध्ये जुलियन कॅलेंडर मध्ये सुधारणा आणून एक वर्ष हे 365 दिवसांचं केलं आणि प्रत्येक 4 वर्षानंतर एक लीप वर्ष येईल असं घोषित केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 4 ऑक्टोबर 1582 नंतर त्यांनी डायरेक्ट 15 ऑक्टोबर 1582 ही तारीख घोषित केली. म्हणजे ऑक्टोबर 1582 मधले 10 दिवस या पोप ग्रेगरी यांनी वगळले आणि जे 11 मिनिटं साचत जाऊन 10 दिवसांचा जो फरक निर्माण झाला होता तो फरक 1600 वर्षांनी सुधारला गेला आणि हे जे सुधारित कॅलेंडर निर्माण झालं त्याला ग्रेगरियन कॅलेंडर असं म्हटलं जाऊ लागलं. आता ही जी सुधारणा होती ती स्पेन, इटली, पोर्तुगाल यासारख्या देशांनी 1582 मध्येच स्वीकारली. परंतु इंग्लंडचा ज्या भागामध्ये प्रभाव होता त्या भागात हे जे नवीन सुधारित ग्रेगोरियन कॅलेंडर होतं ते 1752 मध्ये स्वीकारलं गेलं. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674 साली इंग्लंडने हे ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं नव्हतं. त्यामुळे हेनरी ऑक्झंडनने 1674 साली शिवराज्याभिषेकाची तारीख ही 6 जून 1674 अशी नमूद केली. परंतु त्याच वेळी अब्राहम लेफेबर या त्या डच अधिकाऱ्याने राज्याभिषेकाची तारीख 16 जून अशी नमूद केली. म्हणजे हेनरी ऑक्झंडनने जी तारीख लिहिली ती जुलियन कॅलेंडर नुसार लिहिली आणि डच अधिकाऱ्याने जी तारीख लिहिली ती ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार लिहिली. आणि आता आपण जे कॅलेंडर वापरतो ते कॅलेंडर आहे ग्रेगोरियन कॅलेंडर.